तर नमस्कार मित्रांनो. आता विधानसभेच्या निवडणुका थोड्या दिवसात लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आपल्याकडे वोटर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे. तर घरी बसून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता वोटर आयडी कार्डसाठी. त्यासाठी तुमचं 18 वर्षाच्या पुढे तुमचं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, वयाच्या पुरावासाठी तुम्हाला शाळेत सोडल्याचा दाखला किंवा जे काही आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या गोष्टी 3 पैकी एक कोणतं तरी लागणार आहे. आणि जो काही रहिवासी पुरावा असतो त्यासाठी तुम्हाला लाईट बिल किंवा रेंट ॲग्रीमेंट, जर तुम्ही रेंटने राहता असाल तर रेंट ॲग्रीमेंट किंवा जर बँक पासबुक असेल तर या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. तर चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांना वोटर आयडी कार्ड कसं अप्लाय करायचं मोबाईलमधून सुद्धा, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तसेच आपल्या नवीन जे काही बंधू असतील एकमेकाला सांगून त्यांचं पण वोटर आयडी कार्ड आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. तर चला वन बाय वन स्टेप आपण कसं अप्लाय करायचं आहे हे पाहूया. सर्वात प्रथम आपण Google ओपन करायचं आहे. वोटर आयडी कार्ड सिंपल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे Googleमध्ये. त्यानंतर पहिल्यांदी साइट ओपन झाली आहे इलेक्शन कमिशन. या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला वोटर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करावं लागेल. आता लॉग इनसाठी तुम्हाला सर्वात प्रथम साइन अप म्हणजे जे काही तुम्ही अकाउंट आहे ते रजिस्टर करावं लागेल. साइन अप करून तुम्ही या ठिकाणी जर आता समजा लॉग इन केलंय तर मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुम्हाला ओ-टी-पी येईल. ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा एंटर करायचा आहे. कंटिन्यू करून अशा पद्धतीने तुम्हाला साइन अप करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर अशा ठिकाणी माझं ऑलरेडी या ठिकाणी लॉग इन आहे. त्यामुळे मी डायरेक्ट या ठिकाणी माझा मोबाईल नंबर किंवा ई-एफ-सी नंबर असतो, म्हणजे ई-एफ-सी नंबर तुमचा नसणार आहे सुरुवातीला, कारण की तुमच्याकडे आधी कार्डच नाही. माझ्याकडे ऑलरेडी कार्ड आहे. माझं लॉग इन पण आहे. मी रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ओ-टी-पी माझ्या मोबाईल नंबरवर आलेला आहे. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर आपलं लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता न्यू रजिस्ट्रेशन ऑफ जनरल इलेक्शन, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म फिलअप करावा लागेल. फॉर्म नंबर 6, न्यू रजिस्ट्रेशन फॉर वर्सेस येणारा इलेक्शन. तर तुम्हाला दुसरा कोणताच फॉर्म नाही भरायचा आहे, फक्त फॉर्म नंबर 6 भरायचा आहे. फॉर्म नंबर 6 आपण या ठिकाणी फिल फॉर्म नंबर 6 वर न्यू याच्यासाठी करायचं आहे. या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो बरेच ऑप्शन आहे. कुणाचा ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेससाठी फॉर्म नंबर 8 भरू शकता. तर आधार करेक्शन इथे भरपूर फॉर्म आहे. मी माझे जे वैयक्तिक कार्ड होतं त्याला मी माझा ॲड्रेस चेंज केला होता आणि नवीन कार्ड मागवून घेतलं होतं. तर तसंच जो काही ज्यांचं काही वय 18 वर्षाच्या
18 वर्ष झालेले आहेत, ते ला वोटर आय-डी कार्डला अप्लाय करू शकतात. तर चला आपण फिल करूया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही फॉर्म ओपन झालेला आहे. फॉर्म नंबर 6. स्टेट टाकायचा आहे, ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहत आहे. आता महाराष्ट्र. त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे अहमदनगर, जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो. अहमदनगर सिटी, जे काही तुमचं असेंब्ली सेंटर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं जे काय नाव आहे ते टाकावं लागेल. XYZ. आता मी एक्झाम्पलसाठी टाकतो राजू दिनेश पवार, हे नाव टाकलेलं आहे. पूर्ण नाव नाही टाकायचं. या ठिकाणी सरनेम, इथे फक्त तुमचं नाव येणार, इथे सरनेम येणार राजू पवार. ओके. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ तुम्हाला पासवर्ड साईजचा फोटो द्यावा लागेल. या ठिकाणी कोणता तरी एक फोटो तुम्ही सिलेक्ट करून हे करू शकता, अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला आता समजा मी एक फॉर्मसाठी घेतो सेव. ओके. त्या ठिकाणी नंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेम ऑफ द सरनेम एनीवन टू रिलेटिव्ह. तुमच्या रिलेटिव्ह म्हणजे जर वडिलांचं असेल तर वडिलांचं टाका, लग्न झाले असेल तर हजबंडचं टाका, कोणत्यापैकी एक रिलेटिव्हचं टाकायचं आहे. बट हे टाकताना त्यांचं वोटर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करून तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पहिल्यांदा सेल्फ तुम्हाला हे करायचं आहे सिलेक्ट. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर रिलेटिव्हचा तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुमचा रिलेटिव्हचा टाका, वडिलांचा टाका, कुणाचा पण टाका, या ठिकाणी टाका. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे सेल्फ. परत तुमचा जर जीमेल आय डी असेल तर तुम्हाला जीमेल आय डी या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड डिटेल्स, जे काय तुमचा आधार आहे तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावा लागणार आहे. जेंडर या ठिकाणी मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. वोटर आय डी कार्डची जे काय जे अप्लाय करण्यासाठी जे डेट ऑफ बर्थ आहे ॲज पर द आधार, ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावं लागेल. सेल्फ अटेस्टेड कॉपी डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ, स्वतःची जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असणार आहे त्याची जाहिरात काढून तुम्ही साईन करून ते या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही तुमचे ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते तुमची या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे, अपलोड करणे गरजेचं आहे. शाळेत सोडलेला दाखला असला तरी चालेल. जे काय ॲड्रेस असेल या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस टाकायचा आहे. कोणत्या बिल्डिंगमध्ये राहता, सोसायटी, अपार्टमेंट, त्यानंतर एरिया कोणता आहे तिथं, तो एरिया ज्या एरियामध्ये राहत असेल, वस्ती असेल तर वस्ती या ठिकाणी मेन्शन करायची आहे. समजा जर गणेशनगर XYZ या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे. व्हिलेजमध्ये राहत असेल तर कोणतं व्हिलेज आहे, त्या व्हिलेज या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिस, जे काही तुमचा व्यवहार पोस्ट मध्ये होतो, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला पत्र वगैरे येऊ शकतो, ते कार्ड तुम्हाला भेटू शकतो, त्या पोस्टचं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्याचा पिनकोड जे काही असतं, तुम्हाला आता तालुक्यामध्ये जर राहत असेल तर त्याचा पिनकोड टाकणे गरजेचं आहे. एखाद्या जर तुम्ही समजा एरियात राहत असेल, तर आता समजा मी पुण्यात राहतो हडपसर, तर ह्या ठिकाणी हडपसरचा पिनकोड मला या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे. डिस्ट्रिक्ट टाका, तुमचा जो काही जिल्हा असेल, स्टेट कोणता महाराष्ट्राचा असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ॲड्रेस प्रूफसाठी डॉक्युमेंट मागत आहे. प्रूफ ऑफ रेसिडेन्स, ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे तर राहण्यासाठी तुम्हाला लाईट बिल, रेंट ॲग्रीमेंट किंवा बँक पासबुक असणे तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंग होत असाल तर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नसेल तर या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाहीये. जर तुम्ही डिसेबिलिटी असाल तर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट ते जे काही गव्हर्नमेंट इश्यू करतं त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. जर नसेल तर या ठिकाणी काही करण्याची गरज नाही. नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर फॅमिली मेंबरचं या ठिकाणी नाव टाका, रिलेशन टाका आणि त्याचा जो काही वोटर आय डी कार्ड असेल ते या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे.
त्यानंतर तुम्ही डिक्लेरेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. विलेज कोणता आहे, स्टेट कोणता आहे, डिस्ट्रिक्ट. आज फॉर्म भरत असेल तर आजची डेट टाकून तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा येईन. हे कॅप्चा असतो तो या ठिकाणी मेन्शन करून तुम्हाला या अशा पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे. 10 ते 15 दिवसात तुम्हाला जे काही कार्ड असेल ते तुम्हाला क्विकली भेटेल, कारण की आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तुम्हाला हे कार्ड लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. अशाच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन जे काही मुलं आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ते पण हे वोटिंग आयडीसाठी अप्लाय करू शकतात. धन्यवाद.